अभिनेत्री निवेदिता सराफ या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत। निवेदिता सराफ यांना त्यांची सुंदरता आणि अभिनय यांचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे। त्यांचे वडील मराठीतील दिग्गज अभिनेते होते। त्यांच्या वडिलांचे नाव गजेन जोशी होते। मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेल्या मोजक्या देखण्या हिरोपैकी गजेन जोशी हे एक होते। गजेन यांनी सुरुवातीला अनेक नाटकात कामे केली। 1964 साली आलेला दैवाचा खेळ हा त्यांचा पहिला चित्रपट होता। नंतर 1969 साली त्यांचा आधार हा चित्रपट आला होता। या चित्रपटातील गजेन आणि अनुपमा यांवर चित्रित झालेले माझ्या रे प्रीती फुला हे गाणं खूप गाजलं होतं। 1969 सालच्या विलोभनीय सारसबागेचे चित्रण या गाण्यात करण्यात आले होते। पुढे 1974 साली आलेला त्यांचा सौभाग्यकांक्षिणी हा चित्रपट गाजला। या काळात गजेन जोशी यांनी अनेक चित्रपटात छोटे मोठे रोल केले होते। डार्लिंग डार्लिंग या सुपरहिट कॉमेडी नाटकात अशोक सराफ आणि गजेन जोशी यांनी एकत्र काम केलं होतं। गजेन जोशी आणि अशोक सराफ हे एकमेकांचे खास मित्र होते। त्यांची खूप चांगली मैत्री होती, त्यामुळे एकमेकांना ते एकेरी नावानेच हाक मारायचे। शिवाजी मंदिरच्या एका प्रयोगाला छोट्या निवेदिता जोशी आल्या होत्या, तेव्हा गजेन यांनी ही माझी मुलगी तुला भेटायला आली अशी ओळख करून दिली होती। त्यावेळी निवेदिता फक्त 6 वर्षांच्या होत्या, तर अशोक सराफ 24 वर्षांचे होते। आपल्या मित्राच्या मुलीसोबतच आपले लग्न होईल ह्याचा विचार देखील अशोक सराफ यांनी त्यावेळी केला नव्हता। आपला मित्र गजेन जोशी हा पुढे आपला सासरा होईल ही कल्पना त्यांनी कधीच केली नव्हती। पण दुर्दैवाने पुढे फक्त वयाच्या 42व्या वर्षीच गजेन जोशी यांचे निधन झाले। अशा प्रकारे मराठी सिनेसृष्टी एका देखण्या अभिनेत्याला पारखी झाली। निवेदिता जोशी यांच्या आईबद्दल बोलायचे तर त्यांची आई विमल जोशी या सुद्धा अभिनेत्री होत्या। अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी नाटकात कामे केली होती। विमल जोशी यांनी आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रमाचे तब्बल 35 वर्ष सादरीकरण केले होते। नंतर आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत निवेदिता सराफ या देखील अभिनय क्षेत्रात आल्या आणि मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या।